मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे। या योजनेचे पैसे 17 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जापैकी 1,35,00,000हून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले आहेत। या सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांची मिळून प्रत्येकी 3000 रुपये दिले जाणार आहे। तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी देखील या 3000 रुपयाची वाट पाहत असाल तर हे लक्षात घ्या की ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे त्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणि तुमचे खाते आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात ही रक्कम येणार नाही। त्यामुळे ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी लवकरात लवकर बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आवाहन केले जात आहे। जळगाव येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणखी एक गुड न्यूज दिली आहे। ज्यांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत त्यांचे अर्ज देखील 31 ऑगस्ट पर्यंत मंजूर होतील आणि त्यांच्या खात्यातही जुलै पासूनचे सर्व पैसे सप्टेंबर मध्ये जमा होतील। 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे अर्ज प्राप्त होतील त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्ही महिन्याचे पैसे मिळतील। ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत 1,35,00,000 अर्ज आतापर्यंत मंजूर करण्यात आले, परंतु यातील 35,00,000 अर्ज असे आहेत ज्यात महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही। त्यामुळे ज्या महिलांनी पुढील 2 दिवसात आधार बँक खात्याशी लिंक केले नाही त्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्याच्या लाभाची रक्कम मिळणार नाही। त्यामुळे महिलांनी आपले खाते आधारशी लिंक आहे की नाही याची खात्री करावी आणि नसेल तर ते लिंक करावे असे आवाहन केले जात आहे। ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि आधार बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांना पहिल्या टप्प्यात जे पैसे आले नाहीत त्यांनी आधार लिंक केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये त्यांच्या खात्यात जुलैपासूनचे सर्व पैसे पाठवले जातील। आधार लिंक केल्यानंतर अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र मिळतील असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे।